आपल्यासोबत काँग्रेसचे गटनेते अशरफ आझमी आहेत, त्यांच्याशी बातचीत करणार आहोत। आज आसन व्यवस्थेवरून बैठक पूर्ण पडली, काय झालं बैठकीमध्ये, काय सांगितलं महापौरांनी? एक बैठक झाली होती। महापौरांनी काल फोन केला होता आणि आज गटनेत्यांची बैठकमध्ये आपल्याला आसन व्यवस्थेसाठी जे गोंधळ झाला होता पहिल्या दिवशी, त्यासाठी त्यांनी मीटिंग कॉल केली होती। आयुक्त होते, महापौर महोदयाशी दालनात आणि ॲडिशनल कमिशनर होते, सर्व पक्षांचे गटनेते होते आणि आम्ही केवळ चर्चा ना केली, आतमध्ये येऊन कसं काय अरेंजमेंट करायचं आहे, कसं काय शक्य होऊ शकत, त्यावर विस्तारची चर्चा झालेली आहे। आणि आमचं पण मत होता ते आम्ही मांडलो आणि त्यांचं पण मत होता ते मांडले आणि आम्ही सगळ्या मिळून 16 तारीखला कसं बसायचं आहे, कसं काय करायचं आहे, त्याच्या एक मतावर आलो आहे। आणि आमची अपेक्षा आहे की सगळं व्यवस्थित होणार आणि लोकांचे प्रश्न मिटवण्यासाठी जे कामकाज सुरू होणार आहे त्यावर आमचं लक्ष होणार। प्रश्न सुटलाय का आसन व्यवस्थेचा? मागणी पूर्ण झाली आहे का? नाही, मागणी पुरी झाली म्हणजे आम्ही आपलं मत मांडलेलं आहे। आमचं काय मत होता ते मांडलेलं आहे। आता फक्त त्यांनी काय करायचं आहे ते आम्ही व्यवस्थित त्यांना सगळ्यांना सांगितलं आहे। आता काय करणार ते 16ला आम्ही बघूया। नक्कीच सध्या मुंबईमध्ये विषय तापलेला आहे, बांगलादेश असेल, कारवाई सुरू आहे, हातगाड्यावरती कारवाई सुरू आहे, अनेकावरती कारवाई सुरू आहे। महापौर बोलले, किरीट सोमय्या बोलले, काय वाटतं तुम्हाला? तुम्ही देखील काँग्रेसचे एक नगरसेवक आहात, तुमच्यामध्ये देखील काँग्रेसचा पाठिंबा मिळालेला आहे, मुस्लिम मतदार तुमच्या पाठिंबा मोठ्या प्रमाणात आहे, काय वाटतं या बांगलादेशीबद्दल? नाही, आमचं असं म्हणणं आहे की जर तुम्ही म्हणतात की मुंबईत बांगलादेशी आहे किंवा बांगलादेशी फेरीवाले आहे, पण काढा ना, कोणी तुम्हाला थांबवतात? तुमची सरकार आहे केंद्रामध्ये, तुमची सरकार आहे राज्यामध्ये आणि 10, 11, 12 वर्षापासून आहे, पण कशा आले ते बांगलादेशी आतमध्ये? आता येऊन ते कार्य करतात, कारोबार करतात, ते बिझनेस करतात, कशा करतात? आणि कोण रोखला तुम्हाला? कोण थांबवला तुम्हाला? घेऊन टाका, पाठवा त्यांना परत। कारण इतर भारतीय जे लोक आहेत त्यांच्या पोटाचा प्रश्न आहे, त्यांना नोकरी नाही, त्यांना रोजगार नाही, ते सगळे तकलीफमध्ये आहे। आणि तुम्ही म्हणतात की बांगलादेशी किंवा काय? काँग्रेसने UPA सरकारने 2009मध्ये एक कॉम्प्रिहेन्सिव्ह पॉलिसी आणली होती फेरीवाल्याबद्दल। तुम्ही करा ना, त्या लागू करा ना कॉम्प्रिहेन्सिव्ह पॉलिसी। आणि हे बघा तुम्ही 2014मध्ये जे सर्वे झालेला होता, अध्यक्ष महाराष्ट्र राज्याचे अध्यक्ष आहे, त्यांचे स्पष्ट आदेश आहे, रूलिंग आहे की जे फेरीवाले ज्यांना तुम्ही सर्वे केलेला आहे त्यांना तुम्ही जे सगळ्यांना ते मान्यता दिली आहे, म्हणजे लायसन्स नाही दिलं आहे, फक्त मान्यता दिली आहे की भाई एवढे आहे, त्यांना तुम्ही पर्याय व्यवस्था करून त्यापूर्वी काढू शकत नाही, असं रूलिंग आहे। पण त्याची ज्या सत्ता तुमच्या हातात आहे, तुम्ही काय करायचं आहे करा, पण एक बघा, पोटासाठी ते बसतात, त्याला पर्याय व्यवस्था द्या आणि पर्याय व्यवस्था देवाचे पूर्वी त्याला काढू नये। कशाला नाही पॉलिसी तुम्ही आणतात, कशाला लागू नाही करतात? माझं असं म्हणणं आहे की जेव्हा सर्वे झाला होता 1,29,000 फेरीवाल्यांचा सर्वे झाला होता, त्याच्यानंतर 1/11/2017 रोजी हायकोर्टामध्ये मुंबई महानगरपालिकांनी एक जबाब दाखल केला होता PILच्या संदर्भात। ते संदर्भात त्याने सांगितलं होतं की 99,400 फेरीवाले मुंबईत आहे आणि त्याच्या कागदपत्र मी घेतलेलं आहे। आता ते म्हणतात की 32,000 आहे, पण उरलेले जे लोक आहे, संख्या आहे, त्याचे काय कागदपत्र होते, त्याला कशाला अपात्र केला, या काय गोष्टी झाली, तुम्ही सगळं आणा ना महानगरपालिका सभागृहामध्ये, त्यावर विस्तारचं चर्चा होणार। हे बघा, तुम्ही जर नोकरी देऊ शकत नाही, तुम्ही जर त्यांचे पोट पालू शकत नाही, तर त्याला पर्याय व्यवस्था देण्याच्या पूर्वी तुम्ही काढू कशा शकतात? पण तुम्हाला काढायचे असेल तर तुम्ही हे म्हणतात की बाबा असा करा, तसा करा, हे आहे ते आहे, ते फक्त काय? आता महापौराकडे तुमची बांगलादेशीबद्दल किंवा ज्याच्यावर कारवाई सुरू आहे त्यांच्याबद्दल काय मागणी असणार आहे का, किंवा वेगळं काय तुमचं हे असणार आहे? ते सभागृह येणार, जे सभागृहामध्ये विषय येणार, आम्ही त्यावर वाचून त्या सगळ्या ही करून आमच्या वरिष्ठाला विचारून आम्ही सगळ्या विषयावर आन्सर देणार, आम्ही उत्तर देण्याचे सक्षम आहे। आणि आम्हाला फक्त भाषण घोषणा करायची नाही आहे,
प्रश्न आहे, त्याचं समाधान आला पाहिजे, काढला पाहिजे, आमची हे आहे. ठाण्यामध्ये असेल किंवा मुंबईमध्ये असेल, सरसकट बांगलादेशवरती कारवाई सुरू आहे आणि त्याच्यामध्ये मराठी लोक देखील त्यांचे देखील दुकान तोडले जातात. त्याच्यामध्ये मराठी असेल किंवा इतर लोक हे देखील. सांगा तुम्ही, तुमच्या समोर कोणी बांगलादेशी आला काय? आता तर या वेळात तर मीडिया सुद्धा ट्रायल करतात कोर्टाच्या पूर्वी, टू बी व्हेरी ऑनेस्ट. तर तुम्ही एखादा मी तर बघितलं नाही, हो पॉसिबल नाही. तुम्ही जर तुमच्या समोर आला होईल तर तुम्ही सांगा कुठे बांगलादेशी, काढा ना त्या बांगलादेशीला. काय वाटतं ते भारतापर्यंत कसे पोचले बांगलादेश? म्हणतात ना बांगलादेश आहेत, मग ते आत आले कसे? काय वाटतं तुम्हाला? ते सरकारची फेलियर आहे. केंद्रामध्ये कुठली सरकार, राज्यामध्ये कोणाची सरकार, ते सरकार जे आहे त्यांचा हे आहे. महानगरपालिकाचा विषय नाही, सरकारांचा विषय आहे. सरकारचा विषय असेल तर त्याला कारवाई करायला पाहिजे. कोण थांबवतात? आम्ही पण तयार आहो, काढा सगळ्यांना. पण तुम्ही या नामा घेऊन भारतीय लोकांचा पोटावर लात मारून, मराठी लोकांच्या पोटावर लात मारून त्याची दुकान तोडतात, त्याच्या सगळ्या तोडून ते हे करतात. तुम्ही नोकरी द्या त्यांना, पॉलिसी घेऊन या, लागू करा त्यांना. ते सगळे तुमचे लोक आहे बांगलादेशी, आणि ते सोडा ना, त्याला पाठवा, त्याच्यात पुढे टाका जेलमध्ये. काय करायचं करा, पण इथे राहायचे लोक जे आहेत त्याच्यावर अन्याय कशाला? नक्कीच हे होते काँग्रेसचे गटनेते आणि त्यांनी बांगलादेशी असतील, कारवाई असेल किंवा आसन व्यवस्था असेल याबद्दल आपलं मत व्यक्त केलेलं आहे. जे बांगलादेशी आले सरकारमध्ये, भारतामध्ये कसे आले, सरकारचं फेल्युअर आहे असं अजमी यांच्या वतीने सांगण्यात आलेलं आहे. कॅमेरामॅन चरससह रणजित इंगळे, TV9 मराठी, मुंबई. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.